नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य प्रश्नांची आपण सिरीज सुरू केलो आहोत आणि हे सिरीज आहे आता 16व्या नंबरची. तसेच आपलं टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे. ह्या ॲपवरती नक्की एकदा तुम्ही भेट द्या. म्हणजे याच्यावरती विविध परीक्षांच्या आपण टेस्ट सिरीज देतात आणि अगदी माफक दरात. तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्यायची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर बघा प्रश्न, बघा आता प्रश्न, एका वस्तूला 69.60 रुपयेमध्ये विकल्याने 25% तोटा होतो. तर तिचा क्रय मूल्य काय आहे? क्रय मूल्य म्हणजेच खरेदी किंमत. बघा 25% तोटा म्हणजेच 75%. 100 वजा 25 75. तर आणि खरेदी किंमत आपण x मानू. x गुणिले 75 भागिले 100 बरोबर कितीला विकलो आपण? 69.60 रुपयाला विकलो. तर x बरोबर 69.60 गुणिले 100 भागिले 75. ह्या दोघांचा गुणाकार 69.60. 2 घर सोडून दशांश दिला, हे 2 कटतात. 75 ह्याचा 75 1 75, ह्याला भाग जातो 92.80. म्हणजे त्याची खरेदी किंमत किती आहे? तर 92.80 रुपये खरेदी किंमत, क्रय मूल्य आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, मिथिलेशने 48,000 रुपये गुंतवून एक व्यापार चालू केला. 7 महिन्यानंतर रुपये 56,000 गुंतवून विद्या पण ह्या व्यापारात भागीदार झाली. वर्षाच्या शेवटी झालेल्या एकूण 5,885 रुपयेच्या नफ्यात विद्याला किती रक्कम मिळेल? तर मिथिलेशने किती? 48,000 रुपये गुंतवले व्यापारात आणि विद्याने 56,000 रुपये. पण बघा आता 7 महिन्यानंतर 56,000 रुपये गुंतवून विद्या पण ह्या व्यापारात भागीदारी झाली. 7 महिन्यानंतर विद्या आली आणि ह्यानं 12 महिन्यांसाठी पैसे गुंतवला होता मिथिलेशने. हे 12 महिने आणि 7 महिन्यानंतर म्हणजेच 12 वजा 7, तर किती महिन्यासाठी? 5 महिन्यासाठी कोण विद्याने पैसे गुंतवले. तर बघा यांचा गुणाकार 0 0 0. 12 1 12, 12 8 96. 6 हातचे आले 9. 12 1 12 2 24, 12 चौक 48 आणि 9 57. परत 0 0 0. 5 सख 30, हातचे आले 3. 5 5 25 आणि 3 28. आता हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले. ह्याला आता 8नं भाग घालू आपण. 8 त्रिक 24 उरले 4. 8 पंचे 40. हे शून्य कटलं ना. हां, तर किती आलं इथं? 35. तर ह्याला 8 1 8, 8 7 56. उरला 1. 8 2 16. हे आले 72 आणि 35. तर यांच्या दोघांची बेरीज 5 आणि 2 7, 7 आणि 3 10. तर काय म्हटलं आहे आपल्याला? वर्षाच्या शेवटी झालेल्या एकूण रुपये 5,885च्या नफ्यात विद्याला किती रक्कम मिळेल? तर नफा किती झाला तर त्यांचा? 5,885. 5,885. ह्याच्यात भागाकार करू आपण. 5,885 भागिले 107. हे भाग जातो 55चा. ठीक आहे. तर
तर यांचं नफ्याचं गुणोत्तर किती होतं? 75:35. हे विद्याचं होतं आणि हे मिथिलेशचं. आपला नफ्याचा भाग किती आला आहे? 55. आणि यांचं गुणोत्तर किती विद्याचं? 35 × 55. यांचा गुणाकार येतो 1925. म्हणजेच विद्याचा ह्याच्यात नफ्याचा वाटा किती असेल तर 1925 रुपयेचा असेल. म्हणजे आपलं उत्तर आहे 3 नंबरचं. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा. 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन एक खांब 10 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी काय असेल? बघा, ही 90 किलोमीटर आहे, 90 किलोमीटर आणि 10 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी काय असेल? तर ह्याला आपण आता हे सेकंद असल्यामुळे ह्याला आपण मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करू आपण. बघा, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर आणि 1 तास बरोबर 3600 सेकंद. जर ह्याला गुणुले 1000 केलं तर 1 2 3 भागिले 3600. 1 2 हे 3600 आहे, सॉरी 3600. 1 2 1 2 तर 900 मीटरला 36 सेकंद. तर 10 सेकंदाला ट्रेनची लांबी किती? ठीक आहे, तर तिरपा गुणाकार 900 गुणुले 10 भागिले 36. हे 9000 भागिले 36. 9 चौक 36. 9 1 9. 4 1 4. 4 2 8. उरले 2. 4 5 20. 0. म्हणजेच ट्रेनची लांबी किती आहे तर 2500 मीटर लांबी आहे. इथं मीटरमध्ये विचारलं आहे म्हणून आपण वेगाला पण मीटरमध्ये कन्वर्ट केलं आणि टाईम हा सेकंदमध्ये दिला आहे म्हणून आपण पर आवरला सेकंदमध्ये कन्वर्ट केलं. तर उत्तर आपलं आलं 250 मीटर. हे आपलं उत्तर आहे. तर ट्रेनची लांबी किती आहे तर 250 मीटर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा. एका व्यक्तीने 2500 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता, तर पहिला हप्ता कितीचा असेल? एकूण रक्कम किती आहे? 2550 रुपये 5 हप्त्यात फेडले. जे हप्ते किती? 5. आणि मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होतो प्रत्येक वेळेस. तर पहिला हप्ता हा 0चाच राहील, दुसरा 50 रुपयेचा, तिसरा 50 वाढले म्हणजे 100चा, 3, चौथा 150 रुपयेचा आणि 5वा हा 200 रुपयेचा हप्ता राहील. यांची बेरीज येते 500 रुपये. तर त्याने 500 रुपये जास्तीची रक्कम दिली, म्हणजेच वजा 500 करू. 2250मधून 500 गेले, उरतात 1750. हप्ते किती होते? 5 हप्ते. 5 1 5, 5 त्रिक 15, उरले 2, 5 5 25, शून्याला 0. म्हणजेच पहिला हप्ता कितीचा असेल तर 250 रुपयाचा पहिला हप्ता असेल. म्हणजेच आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, डॉटर या शब्दात अक्षराच्या अशा किती जोड्या आहेत ज्यांच्या दरम्यान येणाऱ्या अक्षरांची संख्या पुढून आणि मागून दोन्ही दिशांनी ही इंग्रजी मूळाक्षरांच्या क्रमात त्यांच्या दरम्यान असणाऱ्या अक्षरांच्या संख्येइतकी असेल? तर बघा, आता हे ABCD लिहू आपण. ABCDEF. तर बघा, ही ABCD लिहिले मी. आता हे शब्द आहे डॉटर, तर D 4 नंबरला आहे 4. तर D ये तर अगोदर येत नाही, तर D आणि G मध्ये बघू आपण किती आहेत अक्षरं? 2. इथं D आहे, इथं G आहे. किती अक्षर आहेत ह्या दोन्हीमध्ये? 2. म्हणजे ही एक जोडी येते D G ची. परत दुसरी बघा आता जोडी.
दुसरी आहे डी आणि एच. डी एच किती अक्षर आहेत? 1 2 3. 1 2 3 हे एक जोडी येते डी एच. आता परत जी आणि एच. जी एच म्हणजे एक लगटच आहेत, म्हणजे हे एक जोडी आली जी एच. आता नंतर बघू आर आणि टीमध्ये बघू. आर आणि टीमध्ये इथं एकच अक्षर आहे, इथं पण एकच अक्षर येते. यस हा एकच अक्षर आहे, म्हणजे हे पण जोडी येते आर आणि टीची. म्हणजे अशा किती जोड्या भेटल्या आपल्याला? 1 2 3 4 जोड्या आपल्याला भेटल्या. म्हणजे बघा इंग्रजी वर्णमालेत जसा क्रमांक आहे डीच्या नंतर 2 अक्षर गेल्यानंतर जी आहे, तर इथं पण डीच्या नंतर 2 अक्षर गेले तर जी आहे. म्हणजे अशा जोड्या किती भेटल्या आपल्याला? 4 जोड्या भेटल्या. डी जीची, डी एच, जी एचची आणि आर टीची. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ट्रिफ्लिडला YQNEQDI TRIFLED ट्रिफ्लिडला काय तर संकेत YQNEQDI. ब्रीफला BRIEF. त्याला आहे GQNDK. तर फिल्टरला FALTER. फिल्टरला कसे लिहिले जाईल? आता तुम्ही हे शब्द लक्षपूर्वक बघा. तुम्ही ABCD लिहून घ्या, त्याला क्रमांक द्या 1 2 यमपर्यंत आणि कंटिन्यू यमच्या खाली यन लिहा आणि कंटिन्यू इकडे ABCD कंटिन्यू करा. ए हा झेडच्या खाली येतो, झेड आहे 26 नंबरला. तर असे लिहून घ्या, म्हणजे हे असे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर टी झाल्यानंतर 5 नंबरला वाय येते, म्हणजेच अधिक 5 जर केलं तर वाय हा 25 नंबरला. टी आहे 20 नंबरला, अधिक 5 25, म्हणजेच 5चा 5 मिक्स केल्यानंतर वाय. आर आहे 18 नंबरला आणि क्यू आहे 17, म्हणजे इथं वजा 1 केला आहे. आता इथं 9 नंबरला आय आहे आणि यन आहे 14 नंबरला, म्हणजेच अधिक 5 केला आहे. 9 5 14. पुढे एफ आहे 6 नंबरला आणि FE म्हणजेच वजा 1 केला आहे. म्हणजे असं ही मालिका केलेली आहे. अधिक 5 वजा 1 अधिक 5 वजा 1 अधिक 5. तर इथं पण तसंच आहे, बघून घ्या तुम्ही. आता इथं आपण अधिक 5 करू. एफ आहे 6 नंबरला, जर अधिक 5 केलं तर 11 होता. 6 आणि 5 11 नंबरला आहे के. आता इथं वजा 1. आता 1 नंबरला आहे. आता वजा 1 जर केलं म्हणजेच त्याच्या पाठीमागे जर गेलो आपण 1 घराने किंवा 1 अक्षराने, तर काय ते झेड येते. आता यल आहे 12 नंबरला. इथं आपल्याला काय करायचं आहे? अधिक 5 करायचं आहे. 12 आणि 5 17. 17 नंबरला आहे क्यू. इथं परत वजा 1. 20 नंबरला टी आहे, वजा 1 केलं 19. 19 नंबरला यस येते. परत इथं ई आहे 5 नंबरला. इथं काय करायचं आहे? अधिक 5. परत 5 आणि 5 10. 10 नंबरला आहे जे. आता इथं आर आहे 18 नंबरला, वजा 1 म्हणजे 17 नंबरला काय आहे तर क्यू. तर के झेड क्यू यस जे क्यू हे आपलं उत्तर येते. म्हणजेच आपलं 1 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न बघा, एका चौरस काचेच्या तुकड्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 1024 सेंटीमीटर वर्ग आहे. बरं का, हे 2 असं नाही आहे, जे टेबलवर ठेवलेले असते. टेबलाच्या काठाची आणि काचेच्या तुकड्यातील रुंदी 9 सेंटीमीटर आहे.
तर टेबलाची लांबी शोधा. तर सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा